पाठ 5वा, व्यायामाचे महत्व हा लेसन सुरू करत आहोत. तर पाहूया या पाठाचे लेखक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर असंही त्यांना म्हटलं जातं. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1979 साली झालेला आहे आणि मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 साली झालेला आहे. आता आपण लेखकाचा परिचय पाहू. ते एक संत कवी आहेत, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. तर तुम्हाला माहितच आहे, तुकडोजी महाराज हे संत होऊन गेले. त्यांना राष्ट्रसंत अशी ही पदवी मिळालेली आहे आणि ते एक संत कवी आहेत, समाज सुधारक. समाज सुधारण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच अंधश्रद्धा आणि जातीभेद, आपल्याला माहिती आहे अजूनही आपल्या समाजामध्ये भरपूर अंधश्रद्धा आहेत. ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही गोष्टीवरून मनामध्ये भीती, शंका, तसेच अंधश्रद्धा या लोकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जातीभेद, धर्मभेद हे तर अजूनही आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतं. जातीवरून खूप लोकांमध्ये मतभेद असतात, धर्मावरून असतात. तर यासारख्या समाज विघातक या गोष्टी ज्या आहेत ते समाजाला विघातक आहेत, संकटात आणणारे आहेत. तर अशा गोष्टींवर त्यांनी काय केलं, हल्ले चढवून देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. म्हणजे संयम असावा, तसंच आत्मसंयम, अहिंसा. तर आपण अहिंसा म्हणतो तर कोणत्याही गोष्टीची, म्हणजे फक्त प्राण्यांना मारणं म्हणजेच हिंसा नाही, तर एखाद्याच्या मनावरतीही काही तुम्ही आघात केले तरीही ते मानसिक दृष्ट्या त्या व्यक्तीची अहिंसाच होत असते. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून संत तुकडोजी महाराजांनी या गोष्टींचा समाजामध्ये प्रसार केला, प्रचार केला. तसेच गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर फक्त एकट्या माणसाने हे काम करून जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होत नसतं. तर त्यासाठी काही मंडळींची, तसेच काही लोकांनी एकत्र येऊन या गोष्टीचे प्रचार करणे, प्रसार करणे गरजेचं असतं. या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. तर पहा, हे असे अनेक प्रकारे त्यांनी जे कामं केलेली आहेत, गावागावामध्ये जाऊन प्रत्येकांना त्यांनी या गोष्टींचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे त्यांचं जे कार्य आहे ते पाहून जे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं, त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली, उपाधी दिली आणि त्यांचा गौरव केला. त्यांची अनुभव सागर
भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. तर काही त्यांची पुस्तके ही प्रकाशित आहेत. त्यांची नावे आहेत अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. तर पहा, काही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत, जसं की अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली अशी काही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. तर काही ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी शिक्षण, भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता कशी असावी, सर्व धर्म समभाव कसा, सर्व धर्म समभाव कसा असावा याबद्दल त्यांनी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण, तर असं नुसतं सांगून नाही तर ते वात्सल्ययुक्त भूमिकेतून त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्या लोकांनाही ते समजेल असं, पटेल असं अशा भाषेमध्ये, अशा भाषा शैलीमध्ये त्यांनी हे या ग्रंथामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. आणि त्यामुळे हा ग्रंथ अजूनही आदराने वाचला जातो. आता पाहूया प्रस्तावना. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व प्रस्तुत रचनेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. तर या कवितेतून कवीने काय केलेलं आहे की या आपल्या मानवी जीवनात व्यायामाचे किती महत्व आहे, किती इम्पॉर्टन्स आहे, हे त्यांनी या प्रस्तुत रचनेतून स्पष्ट केलेलं आहे. तर पहा, इथे कविता आहे. तर आपण अगोदर कविता वाचून घेऊ. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. तर अशा प्रकारे खूप सुंदररित्या त्यांनी या कवितेतून व्यायामाचे महत्व पटवून दिलेलं आहे. तर पहा की व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी, व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणा, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करती अत्यंत, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. तर इथे अशी ही कविता प्रस्तुत केलेली आहे. तर आपण एका एका कडव्याचा इथे अर्थ पाहणार आहोत.
तर पहा, आताच आपण काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल योग दिन साजरा केलाय. तर त्या दिवशी आपण पाहिलं की कसं वेगवेगळ्या प्रकारे आपण व्यायाम करून तो दिन साजरा केला. पण फक्त तेवढा एकच दिवस करून उपयोगाचं नाही, तर आपण तो रोज केला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, तरच त्याचा आपल्याला फायदा होतो. तर पहा, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आता शब्दार्थ पहा, व्यायाम म्हणजे कवायत किंवा तुम्ही जे काही एक्सरसाइज करता, शरीराचे व्यायाम, एक्सरसाइज, ठीक आहे. नंतर आरोग्य म्हणजे स्वास्थ्य, तुमचं आरोग्य स्वतःच, मग ते मानसिक असेल शारीरिक असेल, दोन्ही प्रकारे. ध्यानी म्हणजे लक्षात, ध्यानी लक्षात. सूत्र महत्वाचा विचार, सूत्र म्हणजे महत्वाचा विचार. आळस म्हणजे जो तुम्ही आळस, लेझीनेस असतो, सुस्त होत असतात, त्याला म्हणायचं आळस. वैरी शत्रू, वैरी म्हणजे शत्रू, तुमचा जो मित्र असतो तो तुमचा सखा मित्र असतो, फ्रेंड असतो. पण जर एखादा तुमचा शत्रू असेल तर त्याला आपण वैरी म्हणतो. सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे. तर पहा, आता या कवितेचा आपण पहिल्या कडव्याचा भावार्थ पाहूया. व्यायामाचे महत्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, व्यायाम हा आपल्या सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. तर पहा की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. म्हणजे आपला किती चांगला मित्र आहे हा, की आपल्याला काय करतोय, हे खूप चांगलं आरोग्य प्रदान करतो. ठीक आहे. नंतर हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर हे जे सूत्र आहे ते आपण कायम लक्षात ठेवायचं आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे. कारण काय, तर आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे. जर आपण आळस ठेवला, आळस बाळगला, तर काय होतं, आपल्या शरीराला हानी पोहोचते आणि त्यामुळे तो आपल्या जीवनाचा खरा शत्रू असं आपण म्हणू. हे सगळ्या जगाने मान्य केले आहे. व्यायामामुळे आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते. तर व्यायामामुळे काय होतं की आळस दूर होतो आणि शरीर आरोग्यपूर्ण होते. तर या व्यायामामुळे आपला आळस दूर जातो, आपल्याला ताजेतवाने वाटते, आपल्याला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळते आणि त्यामुळे काय होतं, शरीर पण काय होतं, आरोग्यपूर्ण होते. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. आता इथे पहा, वेगवेगळ्या प्रकारे इथं व्यायामाचे प्रकार इथे दाखवलेले आहेत. सूर्यनमस्कार असेल, काही योगासने असतील, ध्यान मुद्रा असेल, काही प्राणायाम असतील, काही योगासने आहेत. तर पहा कसे इथे केलेले दाखवले आहेत. इथं सुरुवातीला वृक्षासन केलेले आहे, नंतर सुखासन, सुखासनात ध्यान मुद्रा, नंतर इथे नमस्कार करत आहे सूर्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे काही व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत. तर व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. तर तुमचं व्यायामाविन काय, तुम्ही जर
व्यायाम केला नाही आणि काय केलं, सात्विक भोजन तुम्ही त्या वेळेस ग्रहण केलं, जर तुम्ही व्यायाम नाही केला आणि सात्विक भोजन आहे, सुंदर भोजन ज्याच्यापासून तुमच्या शरीराला सगळे पौष्टिक अन्न घटक मिळणार आहेत, पण ते जर तुम्ही व्यायाम न करता जर सेवन केले तर ते तुम्हाला तेही मारी विकारी होऊन, तर ते तुमच्या शरीराला विकारी होऊन काय करतात, मारतात. तर याचे शब्दार्थ पाहू आपण. वीण म्हणजे शिवाय, सात्विक म्हणजे शुद्ध, शुद्ध भोजन सात्विक. विकारी म्हणजे आजारी, ठीक आहे. दीपन म्हणजे पेटणे, दीपन म्हणजे पेटणे. अन्नपचन म्हणजे खाद्यपदार्थ जिरण्याची क्रिया, अन्नपचन म्हणजे खाद्यपदार्थ जिरण्याची क्रिया. तर पहा याचा भावार्थ पाहूया आपण. व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, सात्विक जेवण जेवलो तरी ते विष बनून विकारी होते, शरीराला मारते. तर व्यायाम न करता जर आपण चांगला आहार घेतला, सात्विक भोजन घेतलं, शुद्ध भोजन केलं, तरीही काय होतं, ते विष बनून विकार होतं, विकारी होते. म्हणजे आपल्या शरीराला काय करतं, ते अन्न जे आपण ग्रहण केलेलं आहे व्यायाम न करता, तर ते विष बनतं आपल्या शरीरात आणि आपल्या शरीराला ते मारक ठरतं, ते मारतं आपल्या शरीराला. व्यायाम केला की पोटातला अग्नी प्रज्वलित होऊन अन्न सहज व छान पचते. पण त्याच ठिकाणी जर आपण व्यायाम केला तर काय होतं, जो आपल्या पोटातला अग्नी आहे तो काय होतो, प्रज्वलित, प्रज्वलित होतो. म्हणजे तो अग्नी आहे तो तिथे तयार होतो, आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या तयार होतो. आणि काय होतं, त्यामुळे तो अग्नी तयार झाल्यामुळे जे काही आपण अन्न खाऊ ते त्याचं व्यवस्थित पचन होतं, ते सहजरित्या आणि छान प्रकारे त्याचं पचन होतं. ठीक आहे. हे झालं दुसऱ्या कडवाचा भावार्थ. तर किती सुंदररित्या त्यांनी सांगितलेलं आहे पहा इथे, की अगदी मोजक्या आणि छोट्या शब्दात पण एकदम व्यवस्थित इथं सांगितलेलं आहे, की जर तुम्ही जर व्यायाम न करता जर काही तुम्ही चांगला आहार जरी घेतला तरी ते काय होतं, त्याचा आपल्याला विकार होतो आपल्या शरीरात, त्याचं विष बनतं आपल्या शरीरात आणि आपलं शरीराला ते घातक ठरतं. त्यामुळे तुम्ही व्यायाम, एक्सरसाइज रोज सातत्याने नेहमी नियमितरित्या करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर व्यायामे जडत्व जाई दूर, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणे. तर पहा इथं मुद्रा काही दिलेले आहेत, काही योगासने दिलेली आहेत. ठीक आहे. जसं धनुरासन आहे, वृक्षासन आहे, शीर्षासन आहे. ठीक आहे. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं इथं दिलेली आहेत. तर तुम्ही या आसनांचा तिथे वापर करून रोजच्या जीवनामध्ये असं योगासन करू शकता. आणि पहा आता इथे आपण व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगे राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणा. आता शब्दार्थ पाहूया. जडत्व म्हणजे स्थूलपणा, जडत्व म्हणजे स्थूलपणा. अंगी म्हणजे शरीरी, जे तुमचं अंग असतं शरीर. तरतरी म्हणजे चपळाई, तरतरी चपळाई, उत्साह कोणतीही गोष्ट करण्यासाठी उत्साह येणे. उत्तम म्हणजे अत्यंत चांगले, उत्तम म्हणजे उत्कृष्ट, अत्यंत चांगले. सजीव म्हणजे जिवंत. जर
प्राणी सजीव, त्यांना आपण सजीव म्हणतो कारण ते जिवंत असतील तर ते सजीव, आणि जर त्यांच्यामध्ये जीव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, निर्जीव. तर आता या कडव्याचा आपण अर्थ पाहूया. भावार्थ: व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. तर जर तुम्ही व्यायाम केला तर जो तुमच्या शरीरामध्ये स्थूलपणा असतो, की कोणतंही काम तुमच्याकडून चपळाईने होत नसेल तर तो त्या सुस्तपणा असतो तुमच्या अंगामध्ये, स्थूलपणा असतो. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला करण्याची जर वृत्ती होत नसेल, प्रवृत्ती तुमच्याकडे वाटत नसेल तुम्हाला, तर त्याला काय म्हणतो आपण, स्थूलपणा आणि सुस्तपणा आहे. त्यामुळे हे तुम्हाला कुठलंही काम करायला तेवढा उत्साह वाटत नसेल. पण जर तुम्ही व्यायाम रोजच्या रोज केला तर हा जो स्थूलपणा आहे, जो सुस्तपणा आहे, तुमच्या अंगामध्ये जो काही चपळाई नसल्यासारखं जे तुम्हाला वाटत असतं, कुठल्याही गोष्टीला जे काम करण्याची जी स्फूर्ती असते ती जर तुम्हाला वाटत नसते, तर हे कशामुळे निघून जातं, व्यायाम केल्याने हे सगळं निघून जातं. व्यायाम केल्याने अंगात उत्साह संचारतो. तर जर तुम्ही व्यायाम केला तर काय होतं, तुमच्या अंगामध्ये उत्साह संचारतो, तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी स्फूर्ती मिळते. तुमच्या अंगामध्ये एक प्रकारे कोणतंही गोष्ट करण्यासाठी एक जी तरतरी असते किंवा जो उत्साह असतो तो आपोआप काय होतो, संचारला जातो. शरीर टवटवीत प्रसन्न राहते. त्यामुळे काय होतं, शरीर काय होतं तुमचं सदृढ, टवटवीत, प्रसन्न, अगदी शांत असं राहतं. आणि त्यामुळे तुमचं मनही तसंच प्रसन्न टवटवीत राहतं. शरीरातील रक्तवाहिन्या उत्तम राहतात. जर तुम्ही एक्सरसाइज केली तर जे तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या उत्तम राहतात. त्या कशामुळे राहतात, कारण तुमच्या अंगातलं जे रक्तवाहिन्या आहेत वेगवेगळ्या, त्याच्याद्वारे जो काही रक्तप्रवाह होत असतो त्याला आपण रक्ताभिसरण म्हणतो. तर ते जे रक्ताभिसरण आहे त्यांना उचित प्रमाणे काय होतं की ऑक्सिजन मिळतो, आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळं काय होतं, ते रक्तवाहिन्या उत्तम राहतात आणि त्यांची जी ऑक्सिजन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची जी क्षमता आहे ती सुधारते, आणि त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या काय होतात, उत्तम राहतात. बुद्धीचा कस वाढतो. तसंच तुमच्या बुद्धीचाही कस तिथे वाढतो. कारण जर तुमचं शरीर जर प्रफुल्लित असेल, तुमचं शरीर जर टवटवीत प्रसन्न असेल तर काय होतं, तिथे तुमच्या बुद्धीला सुद्धा कस वाढतो. बुद्धीचा कस वाढतो म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही वाचता, अभ्यास करता तेही तुमच्या लक्षात व्यवस्थित राहतं, तेही तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजतं. त्यामुळे तिथे तुमच्या बुद्धीचा कस लागतो. ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा टिकून राहतो आणि तुमची बुद्धी काय होती, समृद्ध होते, आणि त्यामुळे काय होतं, विचारांचा सजीवपणा तिथं टिकून राहतो. त्यामुळे तुम्ही चांगले विचार करता, चांगले विचारांचा आचरण करता, आणि त्यामुळे तुमचा जो सजीवपणा जो आहे तो काय होतो, टिकून राहतो. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायाम ही ना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. तर पहा, व्यायामाने काय होतं, सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायाम ही ना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. आता शब्दार्थ बघूया. सशक्त म्हणजे मजबूत, सशक्त म्हणजे काय, मजबूत. मानव म्हणजे मनुष्य, मानव, मनुष्य, माणूस. दीर्घायू म्हणजे प्रदीर्घ जीवन. दीर्घायू म्हणजे काय,
प्रदीर्घ जीवन. तर इथे आपण या कडव्याचा अर्थ पाहूया. व्यायामाने काय होतं, स्नायू बळकट होतात. व्यायामाने काय होतं, जे तुमचे स्नायू असतात, मजल्स, ठीक आहे, तर ते स्नायू जे आहेत ते बळकट होतात. व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. तर व्यायाम जर तुम्ही केला तर काय होतं, तुमचं आयुष्य वाढतं. कारण तुमचं शरीर स्वस्थ राहतं, निरोगी राहतं, त्यामुळे तुमचं काय होतं, आयुष्य हे वाढीस लागतं. व्यायाम केला नाही तर पित्त, कफ व वात हे दोष वाढून शरीराला ते जीर्ण करतात आणि अत्यंत हैराण करतात. तर पहा, जर तुम्ही व्यायाम जर नाही केला तर काय होतं, व्यायाम केला नाही तर तुमच्या शरीरामध्ये जे पित्त आहे, पित्त, कफ आणि वात हे 3 दोष आपल्या शरीरात असतात. तर जे काही तुम्ही अन्न खाल्लेलं आहे त्याचं जर व्यवस्थित विघटन झालं, पचन झालं, विघटन झालं, तरच तुमचं शरीर निरोगी, उत्कृष्ट राहतं. कुठलंही काम करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित स्फूर्ती मिळते. पण ते जर तसं नाही झालं तर हे दोष तुमच्या शरीरात वाढतात आणि त्यामुळे त्या शरीराला ते जीर्ण करतात. जीर्ण म्हणजे अगदी काय म्हणू आपण, अगदी पिंजर करून टाकतात. तुमचं शरीर असं सदृढ राहत नाही, निरोगी राहत नाही, जीर्ण होतं तुमचं शरीर. कोणतंही काम करण्यासाठी तिथं सबल राहत नाही. ओके, आणि ते काय होतं, त्यामुळं तुम्हाला ते हैराण करणारं असतं. आणि ते जे वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत हे तुम्हाला अत्यंत हैराण करतात, तुम्हाला आजारी पाडतात. कारण तुमचं शरीर निरोगी नसतं आणि मग हे अत्यंत हैराण केल्यामुळे काय होतं की तुम्ही नेहमी परेशान राहतात, अडचणीत राहतात, हैराण राहतात. तर पहा, इथे परत वृक्षासन दिलेले आहे. वृक्षासन असे करतो आपण, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यायामाची आवड लावून घेतली पाहिजे आणि तुम्ही तो व्यायाम करणं अपेक्षित आहे. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. तर पहा, आता शेवटचा कडवा आहे, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती. जी तुमच्यामध्ये इम्युनिटी असते, प्रतिकार शक्ती असते, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं इम्युनिटी पॉवर किंवा प्रतिकार शक्ती. स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. आता याचे शब्दार्थ पाहू आपण. प्रतिकार म्हणजे काय, प्रतिकार म्हणजे विरोध, ठीक आहे. तर तुमच्या शरीरामध्ये कोणतंही काही बाहेरून एखादा विषाणू किंवा जीवाणू याने जर प्रवेश केला तर त्याला मारण्याची जी शक्ती तुमच्या शरीरामध्ये असते त्याला काय म्हणायचं, प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर. तर ही इम्युनिटी पॉवर जर तुमची चांगली असेल, आताच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण जवळजवळ मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून या करोना महामारीला आपण तोंड देत आहोत. ज्यांची इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती चांगली आहे त्यांना या करोना पासून काही धोका नाही. जरी काही करोना झाला असेल, या महामारीतून बरेचसे लोक दगावले गेले, कारण त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे, प्रतिकार शक्ती आहे, ती व्यवस्थित नसल्यामुळे किंवा प्रतिकार शक्ती चांगली नसल्यामुळे काय झालं, ती लोक आपल्या जगातून हे जग सोडून गेले, कारण त्यांना ते सहनच झालं नाही. त्यांना तेवढी इम्युनिटी नसल्यामुळे ह्या
जो करोना आहे त्याला लढण्याचं बळ त्यांच्या शरीरामध्ये नव्हतं. तसंच स्वावलंबनाची प्रवृत्ती म्हणजे स्वतःचं काम स्वतः करणे, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. ठीक आहे. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे उत्साह. व्यायामामुळे काय होतं, अंगामध्ये स्फूर्ती वाढते आणि कशाची, कार्य करण्याची. तर पहा इथं आपण भावार्थ पाहूया त्याचा. व्यायामाने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. प्रतिकार शक्ती म्हणजे आजार जो काही होईल, कुठलाही आजार असो, तर त्याला विरोध करण्याची जी ताकद आहे ती या व्यायामामुळे वाढते. कारण मी तुम्हाला अगोदरच वरती सांगितलं की जर तुमचं रक्ताभिसरण चांगलं झालं तर तुमच्या रक्तवाहिन्या मजबूत होतात, तुमचे स्नायू मजबूत होतात आणि मग त्यामुळे कोणताही आजार असेल तर त्याला तोंड देण्याची क्षमता तुमच्या शरीरामध्ये तयार होते, उत्पन्न होते. आणि मग त्यामुळं काय होतं, ते तुम्ही कोणत्याही आजाराला बळी पडत नाही आणि ते आजार काय होतात, तुम्ही सहजासहजी त्या आजाराला तोंड देऊ शकता. व स्वावलंबनाची वृत्ती अंगी बाणते. तर स्वावलंबन म्हणजे स्वतःचं काम स्वतःच करणे. आपण कुणावरही विसंबून न राहता कोणतंही काम असू देत मग ते, तर ते काम आपण स्वतः करण्याची जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती आपल्या अंगी बाणली जाते, आपल्याकडे ती उत्पन्न होते. व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह व जोम वाढतो. तर जर तुम्ही व्यायाम केला, एक्सरसाइज केलं, तर त्यामुळे काय होतं, तुमच्याकडे काम करण्याचा जो उत्साह आहे, जोम आहे, तो वाढतो. तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी नेहमी प्रवृत्त राहतात, उत्साही राहतात आणि तुमचा तो तसा जोमही वाढला जातो. तर तुम्ही व्यायाम किंवा एक्सरसाइज वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. पहा इथे धावता येतं, चालू शकता तुम्ही. रोज कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर तुम्ही चाललात तर तुमचा खूप चांगला व्यायाम होतो. अगदी स्वतःसाठी रोजच्या 24 तासांमधला फक्त काही कालावधी म्हणजे अर्धा तास ते 1 तास जर तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिला तर तुमचं शरीर अत्यंत सदृढ होते, निरोगी बनते आणि त्यामुळं काय होईल, तुम्ही काय करू शकता, कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य राहत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय होतं, अगदी उत्साह निर्माण होतो आणि तुम्ही कोणतंही काम स्वस्थरित्या करू शकता, कोणत्याही कामाचं बर्डन न घेता. इथं पहा, इथे बॉल खेळत आहे, म्हणजे बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल, असे काही खेळ, मैदानी खेळ तुम्ही खेळू शकता, एक्सरसाइज करू शकता, वॉर्मअप आहे. इवन तुम्ही काही डान्स क्लास जॉईन केले किंवा डान्स करू शकता, त्यातूनही चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत व्यायामाचे. बॉक्सिंग आहे, म्हणजे अत्यंत वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्हाला जो आवडेल, जिम मध्ये जाऊ शकता. ठीक आहे. तर अशा वेगळ्या प्रकारे तुम्ही व्यायाम करू शकता, योगासने करू शकता, प्राणायाम करू शकता. तर असं तुम्हाला रोज 24 तास म्हणजे एक दिवस असतो, या 24 तासातला अर्धा तास ते 1 तास खूप झाला. यानंतर एवढा वेळ काढून जर तुम्ही तुमच्या शरीरासाठी जर दिला आणि व्यायाम केला तर काय होतं, तुम्ही व्यवस्थित तुमचं शरीर ठेवू शकता, तुमचं मन व्यवस्थित सदृढ ठेवू शकता, निरोगी ठेवू शकता आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं तुमचं मनातही तुमच्या मनोबल वाढते. त्यामुळे तुम्ही शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या निरोगी होता, सदृढ होता आणि कोणत्याही गोष्टीला तुम्हाला सामोरे जाण्याची प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये तयार होते. तर आता आपण स्वाध्याय पाहूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
तर आपल्याला हा आकृतीबंध आहे तो काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, की व्यायामाचे फायदे दर्शवणारा. आता व्यायामाचे कोणते कोणते फायदे आहेत हे इथं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. पहा, व्यायामाचे फायदे आणि जेवढे आता इथे बाण दाखवले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथे एक पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे. व्यायामाचे फायदे, तर तुम्ही प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला काही ना काही फायदा दिलेला आहे, तर तो तिथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. जसं की व्यायाम केला तर पोटातील अग्नी प्रज्वलित होतो. परत दुसरा आहे अन्न सहज व छान पचते. ठीक आहे. नंतर रक्तवाहिन्या उत्तम राहतात, बुद्धीचा कस वाढतो आणि विचारांचा सजीवपणा टिकून राहतो, शरीर टवटवीत प्रसन्न राहते, नंतर अंगात उत्साह संचारतो, स्थूलपणा सुस्तपणा निघून जातो. तर हे असे फायदे आहेत ते तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहेत. व्यायामाने स्नायू बळकट होतात, परत माणसाचे आयुष्य वाढते, अजून शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते, स्वावलंबनाची वृत्ती अंगात बाणली जाते, तसेच व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह व जोम वाढतो. तर हे काय आहेत, व्यायामाचे फायदे आहेत. हे तुम्ही तिथं 8 पॉइंट दिलेले आहेत, मी जास्तच सांगितले तुम्हाला, तर तुम्ही तिथे लिहू शकता. आता पहा, चूक की बरोबर ते लिहा. व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. तर व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो, चूक आहे की बरोबर आहे, तर हे विधान बरोबर आहे, कारण सर्वांसाठी तो उपयुक्त आहे. लहानांनी करू नये मोठ्यांनी करावा, मोठ्यांनी करू नये लहानांनी करावा असं काही नसतं. सगळ्यांनी, इव्हन जे वृद्ध लोक असतात तेही त्यांच्या त्यांच्या इलाजाने अगदी कमी का होईना त्यांना जसा शक्य होईल तसा ते व्यायाम करू शकतात. तर व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. नंतर व्यायामाने जडत्व वाढते. व्यायामाने जडत्व वाढते का, तर नाही, कारण व्यायामाने जडत्व दूर होते. बरोबर आहे. तर हे विधान जे आहे ते चूक आहे. व्यायामाने जडत्व वाढते हे विधान चूक आहे. नंतर व्यायामाने स्नायू अशक्त होतात. व्यायामाने स्नायू काय होतात, सशक्त होतात, बळकट होतात. तर हे पण विधान चूक आहे. व्यायामाने स्नायू अशक्त होतात हे विधान चूक आहे. नंतर व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर. तर व्यायामाने आपण पाहिलं वरती की व्यायामाने काय होतं, प्रतिकार शक्ती वाढते. ठीक आहे. आता नंतरचा प्रश्न तिसरा, शब्द समूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. तर नंतर आरोग्य देणारी, आरोग्य देणारी, त्याला आपण काय म्हणतो, आरोग्य देणारी दीर्घायू. ठीक आहे. आरोग्य देणारी दीर्घायू. नंतर विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती. विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, प्रतिकार शक्ती. स्वतःचे कामे स्वतः करणारा, स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी. तर असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ही तुम्हाला तिथं लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिकेत येऊ शकतात. नंतर प्रश्न चौथा, व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा. तर व्यायामाविण काय काय होते हे तुम्हाला तिथं 4 पॉइंट तिथं लिहिणं गरजेचं आहे, लिहायचे आहेत. तर पहा, हे काय काय आहेत. व्यायामाविण काय होतं, जर तुम्ही व्यायाम केला नाही तर जे तुम्ही अन्न खाता, जे कसलं अन्न असतं, सात्विक अन्न जरी असेल तरी ते काय होतं, तुमचं विकार निर्माण करतं व्यायामाविना. नंतर जे तुम्ही फायदे सांगितले तेच व्यायामाविना काय होणार आहे,
ते त्या गोष्टींना साध्य होणं म्हणजेच काय आहे, व्यायामाविणं आपल्याला होणारे ते तोटे आहेत. ठीक आहे. तर जे काही अन्न तुम्ही खाता त्याचं विष होतं जर तुम्ही व्यायाम नाही केला तर. परत व्यायाम नाही केला तर पोटातला अग्नी प्रज्वलित होणार नाही आणि काय होतं त्यामुळे अन्नाचं पचन होणार नाही. नंतर जडत्व राहील अंगामध्ये. परत वात, कफ आणि पित्त हे दोष निर्माण होतील. त्यामुळे तुमचं शरीर जीर्ण होईल आणि अत्यंत तुम्ही हैराण व्हाल. नंतर आजाराला विरोध करण्याची ताकद किंवा प्रतिकार शक्ती कमी होईल. या गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत, व्यायाम जर नाही केला तुम्ही तर या गोष्टी तुमच्या शरीरात होऊ शकतात. नंतर भावार्थातील तर व्यायामाचे महत्व तुमच्या शब्दात लिहायचं. तर तुम्हाला इथं तुमच्या शब्दात लिहायचे व्यायामाचे महत्व. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची, या पंक्तीचा, या ओळीचा अर्थ तुम्हाला तिथं लिहायचा आहे. आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचाराचा विस्तार करा. तर आरोग्यम धनसंपदा हे काय आहे, उक्ती आहे. एक काय म्हणतो आपण, सुभाषित म्हटलं तरी चालेल. आरोग्यम धनसंपदा तर म्हणजे काय, आरोग्य हेच आपली धन आहे, हीच आपली संपदा आहे, संपत्ती आहे. याबद्दल तुम्हाला तिथं लिहायचं आहे. तर आपण आजपासून करूया ना सुरुवात व्यायामाला. तर नक्की करूया, कारण या व्यायाम केल्याने फायदेच होणार आहेत, तोटा कुठलाही नाही. तर अशा रीते आपल्याला इथे आपण हा पाठ समाप्त केलेला आहे, व्यायामाचे महत्व. हॅलो हॅलो मॅडम.